गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं आभारी आहे. तुम्ही भविष्यात शिक्षक बना. तुम्हाला जास्त पैसे मिळणार नाहीत, पण समाधान तर मिळेल. आजच्या तासाला आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एक कन्सेप्ट आहे. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, ह्युमन रिप्रोडक्शन आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ यापैकी हेल्थ हा जो शब्द आहे तो ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये. हेल्थ म्हणजेच काय? अनहेल्दी कंडिशन ऑफ बॉडी. According to WHO, World Health Organization, a complete state of physical, mental and social well-being. Physical, mental and social या तीन शब्दाचा वापर केलेला आहे. and not merely an absence of disease म्हणजे हेल्थ सांगितलेलं. इथं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय? healthy condition of reproductive structure, reproductive organ, according to World Health Organization WHO, total well-being in all aspect of reproduction. Total well-being in all aspect of reproduction. Reproductive organ, male, female reproductive system, normal growth and functions of male reproductive structure, female reproductive structure, normal counting of sperm, regular menstrual cycle, हे सगळे घटक याच्यामध्ये येतात. टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थची डेफिनेशन काय सांगायची बघा? टोटल वेलबिंग, हे सर्व घटक व्यवस्थित असणं, व्यवस्थित नॉर्मल, स्ट्रक्चरली नॉर्मल अँड फंक्शनली नॉर्मल. टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट्स ऑफ रिप्रोडक्शन कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. पहिली डेफिनेशन एक तयार करायची. टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. त्यानंतर रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी, समाज जो ग्रुप आहे, लोकांचा एक समूह आहे, एखादा गाव असेल, जिल्हा असेल किंवा सर्व लोक असतील. रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी म्हणजेच काय? सोसायटी विथ ऑल पीपल्स, सोसायटी विथ पीपल्स फिजिकली नॉर्मल अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स प्रजनन अवयव जे आहेत, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल, इन्क्लुडिंग इमोशनल अँड बिहेवियरल, इमोशनल अँड बिहेवियरल इंटरॅक्शन अमंग देम with sex related aspects called reproductively healthy society. याचा अर्थ काय बघा? जास्तीत जास्त सर्व लोकांच्या मध्ये सोसायटी विथ पीपल्स, नॉर्मल, फिजिकल नॉर्मली म्हणजे फिजिकली नॉर्मल अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. इट इन्क्लुडिंग इमोशनल, बिहेवियरल, इमोशनल भावनिक, बिहेवियरल वर्तणूक कशा असेल, बिहेवियरल इन ऑल पीपल्स अँड इंटरॅक्शन अमंग देम विथ each others with respect to all populations in society called reproductively healthy society. सोशल गोल्स ऑफ इंडिया, भारताचं मुख्य उद्देश, एम काय असेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये? सोशल गोल्स बघा, इथपर्यंत दोन कन्सेप्ट. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजेच काय? टोटल वेलबिंग इन ऑल आस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन.
total well-being in all aspect of reproduction called reproductive health. A reproductively healthy society, society with people's physically and functionally normal reproductive organs, emotional and behavioral interaction among them with sex related aspects called reproductively healthy society. Social goals of India मुख्य एम काय असेल टू अटेन टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ is the aim or goal of India. India is the first country in the world to initiate the family planning programs. Social goals to attain total reproductive health. India is the first country. India first begins family planning program under RCH, reproduction child health care, RCH program, reproductive child health care center programs. Goals of RCH, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर सेंटरचे गोल्स कोणते असतील बघा, उद्देश काय आहेत. फॅमिली प्लॅनिंग इनिशिएट फर्स्ट इन द वर्ल्ड in India, and goals of RCH programs to attain total reproductive health. India begins programs under RCH. Goals of RCH, first one, to create awareness. लोकांच्या मध्ये जागृती, लोकांना सावध करणं, त्याबद्दल माहिती देणं. To create awareness among people about various aspects of reproduction. Awareness to create awareness among people about various aspects of reproduction. Adolescents मध्ये असेल, changes occur in reproductive structures, growth and development, hygiene, menstrual cycle, बर्थ कंट्रोल मेजर्स, या सगळ्यांची माहिती देणं. टू क्रिएट अवेअरनेस अमंग पीपल अबाउट व्हेरियस एस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन. टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज उपलब्ध करून देणे. मेडिकल फॅसिलिटीज, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, क्लिनिकल्स, सम डिव्हाइसेस, टॅबलेट्स. टू प्रोव्हाइड द फॅसिलिटीज टू द पीपल टू अंडरस्टँड and build up reproductive health. To understand and build up reproductive health, facilities supply करना. Goals of RCH, first to create awareness among the peoples about various aspects of reproduction. To provide the facilities उपलब्ध करणे, पुरवणे to people to understand, जास्तीत जास्त माहिती घेणं, नॉलेज मिळवणे, अँड बिल्ड अप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अँड केअर्स. टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग अप रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सोसायटी. टू प्रोव्हाइड सपोर्ट टू ऑल पीपल्स टू बिल्ड अप, टू केअर अवेअरनेस अबाउट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सोसायटीज. रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी निर्माण करणं. जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये कोणतेही डिसीज नसतील, अनहेल्दी कंडिशन असेल. टू प्रोव्हाइड सपोर्ट, 3 पॉइंट लक्षात ठेवा. टू क्रिएट अवेअरनेस, टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज, टू प्रोव्हाइड सपोर्ट, अँड टू ब्रिंग चेंज in 3 factors. Like first one is to reduce the total infertility rate. Inability to produce new young ones, sterile
पीपल्स जे आहेत त्यांच्यामध्ये रिड्यूस कमी करणे, इनफर्टिलिटीचा रेट कमी करणे, टू रिड्यूस टोटल इनफर्टिलिटी रेट, टू रिड्यूस infant mortality rate, decrease, reduce infant, newly born babies, infant mortality rate म्हणजे लहान बाळांचा मृत्यू दर कमी करणे, टू रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी, मॉर्टॅलिटी मीन्स रेट ऑफ डेथ. काही वेळा काय होतं बघा, बाळाला जन्म दिल्यानंतर त्याच्या आईचा मातेचा मृत्यू होतो, हा रेट कमी करणं, रिड्यूस करणं किंवा थांबवणे. टू ब्रिंग्स चेंज इन 3 फॅक्टर, गोल्स ऑफ RCH, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड केअर हेल्थ सेंटर्स, RCH programs to bring change in 3 factor like reduce total infertility rate, reduce infant mortality rate, मृत्यू दर कमी करणे, to reduce maternal mortalities, goals of RCH, reproductive health means total well-being in all aspect of reproduction, reproductive healthy society, society with peoples are physically normal reproductive structure, physically and functionally normal reproductive organs, emotionally and behavioral aspects, interaction among them with sex relations, called reproductively healthy society. Social goals of India to attain total reproductive health. Goals of RCH to create awareness, to provide the facility, to provide support, to bring change. Goals of RCH can be achieved by following ways. हे जे उद्देश दिलेले आहेत गोल्स ऑफ RCH हे फॉलो करण्यासाठी, goals of RCH can be achieved by following ways. First one is the sex education. लोकांना लैंगिक शिक्षण देणे. Introduce the sex education in schools and colleges for encourage people's childs and to release misconception, गैरसमज दूर करण्यासाठी, misconception, safe sexual contact, safety, hygiene, स्वच्छता ठेवणं, hygienic, adolescence, the period between childhood and adulthood, the period between childhood and adulthood called adolescence चे जे प्रॉब्लेम आहेत, to solve the problem of adolescence, different kind of diseases, sex education, introduce the sex education in schools and colleges for awareness about sexually transmitted diseases, STDs, sexually transmitted diseases and AIDS, through sexual contact मधून ट्रान्सफर होणारे डिसीज कोणते? एड्स, sexually transmitted diseases, syphilis and gonorrhea, हे पुढे येणार आहे. syphilis and gonorrhea यासारखे डिसीज आहेत. sexually transmitted diseases, AIDS. First one is the sex education to all peoples, mostly in schools and colleges. Second, use of media. Educate the people about sex related aspects, hygiene, growth, functions, diseases, sexually transmitted diseases by using different kind of media, television, newspaper, posters, banners, use of mass media, माध्यमांचा उपयोग करून educate the people about use of media by government and non-government organization. गव्हर्नमेंट शासकीय किंवा नॉन शासकीय ज्या संघटना आहेत
यांनी काय करायचं आहे, मास मीडिया माध्यमांचा उपयोग करून न्यूजपेपर, टेलिव्हिजन, पोस्टर्स, बॅनर्स यासारख्या माध्यमांचा उपयोग करून लोकांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थ विषयीची माहिती देणं, जनजागृती करणं, यूज ऑफ मीडिया, एज्युकेटिंग यंगर वन्स, educate the younger ones to give the knowledge about birth control measures, birth control methods, टेम्पररी बर्थ कंट्रोल तात्पुरतं बर्थ कंट्रोल मेथड आहे आणि परमनंट बर्थ कंट्रोल मेथड्स टू चेक द पॉप्युलेशन टू प्रिव्हेंट इन्क्रीज पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढू नये, फॅमिली प्लॅनिंग साठी, कुटुंब नियोजनासाठी बर्थ कंट्रोलच्या पद्धती कोणत्या आहेत याविषयी यंगरला माहिती देणं, एज्युकेट द यंगर अबाउट बर्थ कंट्रोल, केअर ऑफ prenatal mother and care of postnatal mother and child, pregnant women before birth and after birth यांची काळजी घेणं, गरोदर महिलांची आणि जन्म झाल्यानंतर त्या बाळांची काळजी घेणं याविषयीची माहिती देणं, एज्युकेट द यंगर वन्स अबाउट बर्थ कंट्रोल मेथड्स, केअर ऑफ prenatal and postnatal women, knowledge about breastfeeding, milk feeding after childbirth, breastfeeding. Fourth one is the problem to solve the many problems without the family planning programs, without RCH programs, different kinds of diseases are increased and increase population. If increase population, problem of housing, problem of standard living, राहण्याचा प्रश्न निर्माण होईल, चांगल्या पद्धतीने जीवन जगता येणार नाही, प्रॉब्लेम ऑफ मेडिसिन, हॉस्पिटल्स कमी पडतील, प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन, हे सर्व प्रॉब्लेम सोडवण्यासाठी इन्क्रीज पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढू नये म्हणून, सेक्स अब्यूज, क्राइम्स, सेक्स related crimes to prevent the sex abuse, evils, sex abuse crimes to prevent the population, educate the peoples, statutory ban on, next one is the statutory ban on amniocentesis. Amniocentesis is the checking of amniotic fluid, amniocentesis म्हणजेच काय बघा, amniotic fluid present around the embryo. Amniotic fluid contain fetal cells and from amniotic fluid detection of sex determined. Sex determination is takes place actually for chromosomal abnormalities, normal function of chromosomes, but misuse amniocentesis test checking of male or female babies and it leads to death of female childs, abortions. Statutory ban on sex determination, that is amniocentesis. Goals of RCH can be achieved by immunization and vaccination. Immunizations 2 ते 3 वर्षामध्ये, काही वेळेला 10 ते 12 वर्षामध्ये, 14 वर्षाच्या वयामध्ये वेगवेगळ्या मुलांना मुलींना डोस दिले जातात. डिप्थेरिया असेल, टिटॅनस असेल, पोलिओ असेल. Immunization is essential for reproductive health. Immunizations and educating the couples to reduce mortality rate of newborn baby infant and reduce the mortality of maternal mortality. Educating the couples about to reduce rate of mortality of newborn babies and mothers.
educating the couples to reduce mortality rate of both mother and newborn babies. Immunization goals of RCH can be achieved by. हे जे गोल्स आहेत हे कोणत्या पद्धतीने ची अंमलबजावणी केली जाते. सेक्स एज्युकेशन, इंट्रोड्यूस द सेक्स एज्युकेशन इन स्कूल्स अँड कॉलेजेस. यूज ऑफ मास मीडिया फॉर अवेअरनेस of people about reproductive health. Use of mass media. Educating the younger ones. Educate the people about birth control methods, care of pregnant women, prenatal and postnatals, care of child, to solve the different problems like population. लोकसंख्या वाढणे, लोकसंख्या वाढण्याची कारण कोणते? अर्ली मॅरेजेस, अवेअरनेस अबाउट बर्थ कंट्रोल मेथड्स, सेक्स अब्यूज, इव्हिल्स, सेक्स अब्यूज, सेक्स रिलेटेड क्राइम्स, गुन्हा घडू नये, गुन्हेगारीचं प्रमाण कमी येण्यासाठी. सॅच्युरेटी बॅन ऑन amniocentesis, that is determination of sex, sex determined. Use of immunization and vaccinations to cure, prevent disorder or diseases, and educating the couples to reduce the rate of mortality of infant and mortality of mothers, mortality of babies. इथपर्यंत हा एक कन्सेप्ट आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे टोटल वेलबिंग इन ऑल एस्पेक्ट ऑफ रिप्रोडक्शन, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, मेल एंड फीमेल, मेंस्ट्रुअल सायकल, नॉर्मल फंक्शन, स्पर्म काउंट, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हायजीन, रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटीज. इट इन्व्हॉल्व्स फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल, emotional and behaviors. Social goals of India to attain total reproductive health maintain करणं. Goals of RCH चे goals कोणते? To create awareness, provide facilities, provide support, and to bring change. Reduce total infertility rate, reduce infant mortality rate, reduce maternal mortality rate. And goals of RCH can be achieved by following ways: sex education, use of media, educating the younger ones, problems related to reproductive health, statutory ban on amniocentesis, immunization, and educating the couples. इथपर्यंतचे पॉइंट व्यवस्थित तयार करा. काय अडचणी शंका असतील तर कमेंट मध्ये विचारा.